Hello students. From the chapter of useful and harmful microorganisms, we are reached at now antibiotics. What is meant by antibiotics? Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called as antibiotics. बऱ्याच वेळा दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला जर थोडंसं जास्त ताप येत असेल, इतर काही गोष्टी असतील तर अँटीबायोटिक्स देतात. मग हे अँटीबायोटिक्स म्हणजे ॲक्च्युली काय? तर हे अँटीबायोटिक्स जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमच आहेत की जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम? तर बॅक्टेरिया किंवा फंगाय, आणि त्याच्यापासून तयार केलेले हे कार्बन कंपाऊंड्स आहेत की जे आपल्याला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे त्याची जी वाढ आहे शरीरामध्ये होणारी ती प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी हे अँटीबायोटिक्स यूज होत असतात. म्हणजे आपण जेव्हा अँटीबायोटिक इंटेक करतो, घेतो, तेव्हा त्या ठिकाणी ते बॅक्टेरिया आणि फंगाय वाढतात. अँटीबायोटिक्स बनवलेलेच असतात बॅक्टेरिया आणि फंगायपासून. तर हे बॅक्टेरिया आणि फंगाय शरीरामध्ये वाढतात आणि जे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, कोणताही डिसीज, कोणताही रोग झालेला असेल तर ते ज्याच्यामुळे झालेले आहेत त्या डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्याला आपण पॅथोजन म्हणतो, त्या पॅथोजनला मारण्यासाठी हे बॅक्टेरिया आणि फंगाय यूज होत असतात. तर हे आहेत अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आर क्लासिफाईड इंटू ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स अँड नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. नाव द फर्स्ट is the broad spectrum antibiotics. These broad spectrum antibiotics, what is mean by this? Some antibiotics are useful against a wide variety of bacteria. आता सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की अँटीबायोटिक्स यूज कशासाठी करतात, तर जे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना मारण्यासाठी अँटीबायोटिक्स यूज होतात. मग या ठिकाणी हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जे आहेत ते खूप साऱ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध लढण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात, दीज आर कॉल्ड ॲज द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. फॉर एक्झाम्पल, देर इज ॲम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन एटसेट्रा, असे बरेच आहेत. मग या ठिकाणी काय असतं, व्हेन द पॅथोजन कॅनॉट बी आयडेंटिफाईड इवन दो द सिम्पटम्स ऑफ डिसीज आर विजिबल, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज्ड. एक लक्षात घ्या मुलांना, आता ब्रॉड म्हणजेच आपल्याला माहिती आहे ह्यूज, मोठं. मग या ठिकाणी हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स केव्हा यूज करतात? डिसीज दिसतोय, काहीतरी झालं हे कळतं आहे शरीरामध्ये, त्याचे सिम्पटमसुद्धा दिसत आहेत, पण ॲक्च्युली जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा तो पॅथोजन ओळखू येईना झाला आहे. पॅथोजन म्हणजे काय सांगितलं तर डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, तो ओळखला जात नाही की कशामुळे डिसीज झालेला आहे हेच ओळखता येईना. मग अशा वेळेस जे अँटीबायोटिक्स यूज केले जातात, दीज आर कॉल्ड ॲज द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे जेव्हा डिसीज कन्फर्म नाही आहे कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून, कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमपासून, कोणत्याही बॅक्टेरियापासून हा डिसीज झालेला असू शकतो, तर तेव्हा जनरली ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स यूज केले जातात. अँड द नेक्स्ट इज द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. Whenever a pathogenic microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. Useful against definitely known bacteria. मग या ठिकाणी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स केव्हा यूज होतात? जेव्हा कन्फर्मली माहिती आहे की या बॅक्टेरियापासून डिसीज झालेला आहे, तर तेव्हा त्या ठिकाणी हे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स यूज होत असतात. फॉर एक्झाम्पल, देर इज अ पेनिसिलिन, जेंटॅमायसिन, इरिथ्रोमायसिन एटसेट्रा. बरेचसे असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, जे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स बनविण्यासाठी यूज होत असतात. म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जेव्हा डिसीज कोणत्या पॅथोजनपासून झालेला आहे ओळखत नाही आहे तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज करतात, आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जेव्हा माहिती आहे कन्फर्मली की या बॅक्टेरियापासून हा डिसीज झालेला आहे तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स यूज करतात. तर त्याच्यातील आपल्याला एक महत्त्वाचा हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे पेनिसिलिन. याविषयीची माहिती आपल्याला बघायची. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम फंगस पेनिसिलियम. हा एका फंगसपासून बनवलेला आहे. कशाविरुद्ध लढतोय? बॅक्टेरिया विरुद्ध. बनवला आहे कशापासून? फंगसपासून. हे सगळे
मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. तर पेनिसिलियम जो आहे तो फंगसपासून बनवलेला आहे आणि त्या फंगसचं नाव आहे पेनिसिलियम. अँड इट इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन्स कॉज्ड बाय स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय एट्सेट्रा. हे जे स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत विच आर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी हे पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक यूज केलं जातं की जे बनवलेलं आहे फंगस पेनिसिलियमपासून. मेडिसिन्स कंटेनिंग पेनिसिलिन आर यूजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ द इयर, nose, throat and skin as well as diseases like pneumonia and the scarlet fever. म्हणजे अशा प्रकारचे जे डिसीजेस आहेत ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे, कानामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, नाकामध्ये, घशामध्ये, स्किनला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा निमोनिया झालेला आहे, स्कारलेट फीवर आहे, ताप आहे, तर या सगळ्या ठिकाणी हे पेनिसिलिन यूज केलं जातं. तर हे जे पेनिसिलिन आहे ते पेनिसिलिन कोणी शोधून काढलं, तर that was a scientist Alexander Fleming. He was a professor of microbiology at Sir Mary's Hospital, had cultured varieties of bacteria and fungi in petri dishes in his laboratory. कशा प्रकारे त्याचा शोध लागला? पेनिसिलिनचा शोध हा ॲक्सिडेंटली लागलेला शोध आहे. म्हणजे ॲक्च्युली ते पेनिसिलिन शोधत नव्हते, पण तिथं शोध लागला. त्यांचं काम होतं वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया किंवा फंगाय जे आहेत त्यांना वाढवणं, त्याच्या व्हरायटीज वाढवणं लॅबोरेटरीमध्ये. ऑन 3 सप्टेंबर 1928 व्हाईल ऑब्झर्विंग स्टॅफिलोकोकाय कल्चर्स ही मेड ॲन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश. एकदा असं झालं की स्टॅफिलोकोकायचं कल्चर ते वाढवत होते. समोर तुम्हाला दिसते त्यांच्या हातात, त्याला पेट्री डिश म्हणतात. आणि ह्या पेट्री डिशला व्यवस्थित जर परिस्थिती निर्माण केली, इन्क्युबेटरमध्ये ठेवलं, त्याला व्यवस्थित कल्चर तयार केलेला असेल तर त्या ठिकाणी हे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढतात. तर ते वाढवत होते स्टॅफिलोकोकायला विच इज अ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड ही मेड अन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश. इन दॅट पेट्री डिश फंगल कॉलनीज हॅड ग्रोन बट द एरिया अराउंड दोज कॉलनीज वॉज क्लीन अँड क्लिअर. आता त्या ठिकाणी झालं काय, तर त्या पेट्री डिशमध्ये फंगल कॉलनीज वाढलेल्या दिसल्या. फंगल कॉलनीज हॅड ग्रोन बट द एरिया अराउंड दोज कॉलनीज वॉज क्लीन अँड क्लिअर. पण या कॉलनीच्या बाजूचा जो एरिया होता तो क्लीन झाला. दॅट इज बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युली बीन डिस्ट्रॉईड. म्हणजे त्या ठिकाणी ते जे स्टॅफिलोकोकाय वाढवत होते तर तो स्टॅफिलोकोकाय जो आहे तो तिथं डिस्ट्रॉय झालेला दिसला. म्हणजे स्टॅफिलोकोकाय शिल्लकच राहिला नाही. मग त्या ठिकाणी जे फंगस वाढलं ते फंगस त्यांनी शोधलं. आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोईंग देअर वॉज पेनिसिलियम अँड इट्स सिक्रेशन हॅड डिस्ट्रॉईड द बॅक्टेरियल कॉलनीज. तर तो जो त्या ठिकाणी फंगस वाढलेला होता ॲटोमॅटिकली वाढला, त्यांनी वाढवला नव्हता, ते वाढवायला गेलेले स्टॅफिलोकोकाय आणि स्टॅफिलोकोकाय नष्ट झाला आणि त्या ठिकाणी फंगस वाढलेला आढळला. मग तो जो फंगस होता तो फंगस त्यांनी शोधानंतर लक्षात आलं त्यांच्या की तो आहे पेनिसिलियम. म्हणजे पेनिसिलियम काय करतोय तर स्टॅफिलोकोकायला नष्ट करतोय. Thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally and this formed the basis for attempts to find cures for incurable diseases. म्हणजे याच्या आधी काही जे डिसीज होते, निमोनिया, स्कारलेट फीवर सारखे, की जे इनक्युरेबल डिसीजेस होते म्हणजे बरे न होणारे डिसीज होते, तर त्याच्यावरती एक औषध शोधता आलं. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics? म्हणजे आपण कायम हे अलेक्झांडर फ्लेमिंग जे आहेत त्यांच्यासाठी आपण धन्यवाद मानले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळं हा पेनिसिलिनचा शोध लागला की जो बरेचसे डिसीजेस आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आता हे जे अँटीबायोटिक्स आहेत त्यांना वापरण्यासाठी सुद्धा काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे हे अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राईब्ड बाय अ डॉक्टर. जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हाच त्याचा यूज करायचा आहे. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम द मेडिकल स्टोअर्स विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. डॉक्टरांनी सांगितलेलं नाही आहे आणि तरी मेडिकल शॉपमधून जाऊन आणलेलं आहे असं चालत नाही. डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीजेस लाईक अ थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड और इन्फ्लुएन्झा. म्हणजे नॉर्मल जर असेल थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घशामध्ये इन्फेक्शन असेल,
नॉर्मल थंडी वाजत असेल, इन्फ्लुएन्झा झालेला असेल, तर त्या ठिकाणी हे अँटीबायोटिकचा यूज करण्याची गरज नाही आहे. इवन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग ऑफ द प्रिस्क्राइब्ड कोर्स ऑफ द अँटीबायोटिक, यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. जरी आपल्याला बरं वाटलं, अँटीबायोटिक्स डॉक्टरांनी दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल 5 गोळ्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला 2 गोळ्यात बरं वाटलं, तरी हा अँटीबायोटिक्सचा कोर्स जो आहे तो पूर्ण करायचा असतो. का लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण हे आपल्याला जनरली माहिती असायला पाहिजे. कारण अँटीबायोटिक्स म्हणजे आपण शरीरामध्ये बॅक्टेरिया आणि फंगाय वाढवतो, फक्त त्यांना वाढवतो आणि लगेच जर अँटीबायोटिक बंद केला तर त्याची पुढची जी ग्रोथ आहे किंवा त्याचं पुढचं जे काम आहे ते त्याच ठिकाणी स्टॉप होतं. मग त्याच्यामुळे पूर्ण डोस घेणं गरजेचं आहे, तरच आपल्या शरीरामध्ये असणारे जे डिसीज कॉझिंग पॅथोजन्स आहेत ते मरणार आहेत. तर या काही कॉशन्स आहेत. आता या ठिकाणी इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आणि कॉशन जे आहे पेनिसिलिनचं, तर हे तुम्हाला ॲक्च्युली सिलेबसमधून कट केलेला पार्ट आहे. तरी देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. सो याबद्दलची माहिती सांगितली. म्हणजे या चॅप्टरमधला महत्त्वाचा पॉईंट, व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स. देर आर 2 टाईप्स, दॅट इज द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड द पेनिसिलिन. असे 4 महत्त्वाचे मुद्दे या पॉईंटमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. आय होप यू अंडरस्टँड. ठीक आहे मुलांनो, या ठिकाणी आपण थांबूयात.